नांदेडमध्ये कोणाला किती लीड मिळणार, कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार आणि नांदेड लोकसभेचा गुलाल कोणाच्या माथ्यावर लागणार याच्या चर्चा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत आहेत। प्रत्येकजण आपापले गणित मांडतोय आणि या चर्चा निवडणुकीच्या निकालापर्यंत चालूच राहणार आहेत। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नांदेड लोकसभेचे मतदान दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी झाले। 60.94% इतर मतदान झाले। मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 4.5% मतदान घटले आहे। मतदानानंतर उमेदवारांकडून आकडेमोड सुरू आहे। सर्वच उमेदवार विजयाचा दावा करत आहेत। त्यात आपण पाहूया काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण काय म्हणतात। अशोक चव्हाण हे भाजपात गेल्याने जनतेत संतापाची लाट आहे। जनतेने त्यांना साथ न देता मला साथ दिली। अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलाचा मला फायदा झाला आहे, त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीत 1 लाखाच्या मताधिक्याने विजय होणार आहे, असा दावा नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी केला। या पद्धतीचे वसंत चव्हाण यांनी विजयाचे गणित मांडले आहे। अशोक चव्हाण हे भाजपात जाणार अशी मागील 2 वर्षापासून चर्चा होती। अखेर चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात पक्षप्रवेश केला आणि चर्चेंना पूर्ण विराम दिला। त्यांच्या पक्षबदलामुळे नांदेडच्या जनतेमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली। नांदेडच्या जनतेने चव्हाण कुटुंबियांना 50 ते 60 वर्ष साथ दिली। अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात असताना त्यांच्या नेतृत्वात अनेक निवडणुका झाल्या। सर्व निवडणुका काँग्रेसच्या बाजूने होत होत्या, मात्र त्यांनी अचानक पक्ष सोडून गेल्याचे लोकांना पटले नाही। त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि ही संतापाची लाट लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या पाठीची राहिली, असे वसंत चव्हाण यांनी म्हटले। मी लोकसभा निवडणुकीत 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी दाखवला। वैयक्तिक टीका आणि आरोपांवरून देखील वसंत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली। अशोक चव्हाण म्हणाले की संसदेत प्रश्न विचारण्यासाठी इंग्रजी यावी लागते, पण त्यांनी नुकतीच शपथ घेताना मराठीत घेतली। त्यांचे सध्याचे खासदार चिखलीकर देखील संसदेत हिंदीमध्ये प्रश्न विचारतात, त्याचं काय, असा प्रश्न किंवा असा टोला देखील चव्हाण यांनी लगावला। नांदेडच्या जनतेनं एक गट्टा माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, तेव्हा मी लोकसभा निवडणुकीत 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल, असा दावा वसंत चव्हाण यांनी केला। नांदेडची जागा भाजपसाठी पोषक नव्हती, म्हणून भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा घ्याव्या लागल्या, पण नांदेडची जनता काँग्रेसच खेचून घेणार असा विश्वास देखील वसंत चव्हाण यांनी व्यक्त केला। आता पाहूयात वसंत चव्हाण यांना कोणकोणत्या मतदारसंघातून लीड मिळणार। भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि देगलूर या 5 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अधिकाधिक लीड मिळणार असल्याचा दावा वसंत चव्हाण यांनी केला। तर मुखेड लोकसभा मतदारसंघात कमी प्रमाणात लीड मिळणार असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला। यावेळेसच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर चालणार नाही, असेही त्यावेळी म्हणाले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरचा फटका नांदेडमध्ये काँग्रेसला बसला होता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वंचितमुळे पराभव स्वीकारावा लागला होता। भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा 40,000 मतांनी पराभव केला होता। यंदा मात्र वंचित फॅक्टर चालणार नाही। मतांचे विभाजन झाले असले तरी मागासवर्गीय समाज माझ्या पाठीशी राहिला आहे, त्यामुळे यंदा वंचितचा फटका काँग्रेसला बसणार नसून उलट याचा मला फायदा होणार आहे। मागासवर्गीय समाजासोबतच ओबीसी, मराठा आणि मुस्लिम समाजाचे देखील मला साथ दिली आहे, तेव्हा माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया वसंत चव्हाण यांनी दिला। आता पाहूयात निवडणुकीच्या निकालामध्ये नेमका नांदेडचा गुलाल किंवा नांदेडच्या लोकसभेचा गुलाल कोणाच्या माथ्यावर लागणार, ही गोष्ट पाहण्यासारखी आहे। त्यामुळे अशीच नवनवीन माहिती आणि देशभरातील, जगभरासह देशभरातील अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।